मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगाम ई पीक पाहणी 2025 अद्यापही झालेली नसेल, अशा शेतकऱ्यांकरिता आता अत्यंत मोठी खुशखबरी समोर आलेली आहे. कारण मित्रांनो, आता अशा शेतकऱ्यांना सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करता येणार आहे. कारण आता सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करण्याची जी शेवट तारीख आहे मित्रांनो, ती तारीख आता वाढवण्यात आलेली आहे आणि ती तारीख आता वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत तुमची जे राहिलेली ई पीक पाहणी आहे ती सहाय्यक स्तरावर करू शकता. आता तुम्हाला हे जे सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी समजलं नसेल तर मित्रांनो, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो. जो तुमच्या गावचा जो तलाठी आहे तो तलाठीनुसार एका सहाय्यकाची नेमणूक केली जाते. ती नेमणूक त्यांची जी केली जाते ती फक्त ज्या शेतकऱ्याला ई पीक पाहणी करता येत नाही अशा शेतकऱ्यांची जी राहिलेली ई पीक पाहणी आहे ती ई पीक पाहणी करण्यासाठी एक जो सहाय्यक नेमला जातो, अशा सहाय्यकाकडून जी राहिलेली जी शेतकऱ्यांची ई पीक पाहणी आहे ती केली जाते आणि त्याची आता जी शेवटची तारीख आहे मित्रांनो, ती आहे 30 नोव्हेंबर. तर तुम्ही आता 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही सहाय्यकासोबत कॉन्टॅक्ट करून तुमची जी राहिलेली ई पीक पाहणी आहे ती ई पीक पाहणी करू शकता आणि तुम्हाला जे मिळणारे सरकारकडून लाभ आहे त्या लाभाचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला सरकारकडून जो मिळणारे कोणतेही लाभ आहे, अतिवृष्टी वगैरे, विमा, असे कोणतेही लाभ तुम्हाला घेता येणार नाही. तुम्हाला जर सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करून घ्यायची असेल तर तुम्हाला आता सहाय्यकासोबत कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे. सहाय्यकासोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जे गावचा तलाठी आहे त्या तलाट्यासोबत सर्वात प्रथम कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यानंतर जो तलाठी आहे तुम्हाला त्या सहाय्यकाचा नंबर देईल आणि तुम्ही सहाय्यकाचा नंबर घेऊन तुम्ही त्यांना तुमच्या शेतामध्ये बोलू शकता आणि शेतामध्ये बोलून तुमची जे ई पीक पाहणी आहे जी राहिलेली आहे ती ई पीक पाहणी तुम्ही करू शकता आणि तुमचे जे लाभ आहे ते चालू ठेवू शकता. धन्यवाद मित्रांनो.